आपण चित्र पाहिलं असेल दिल्लीमध्ये आरती करताना या देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पांढरी टोपी घालून गेले आपली मराठी लोकांची, आरती वगैरे केली. देशाचा सरन्यायाधीश हा कधीही आपल्या घरी राजकीय व्यक्तींना बोलवत नाही, हे त्याला पथ्य पाळावं लागतं. आम्ही जर वेळ मागितली आम्हाला वेळ देणार नाही, मी मुख्यमंत्री असलो तरी मला वेळ देणार नाही. पण काल भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाच्या मुख्य न्यायाधीशाच्या घरी गेले, त्यांच्याबरोबर उभं राहून आरती केली आणि मग आम्हाला खात्री पटली जे आमचे 40 आमदार कुठून गेलेत ते अपात्र का ठरत नाहीत, कारण या दोघांचं साठवलं आहे. प्रधानमंत्री जर न्यायाधीशांच्या घरी जातो ज्याच्यासमोर आमचा खटला सुरू आहे आणि घटनेनुसार अशा प्रकारची खाजगी भेट प्रधानमंत्र्याबरोबर सरन्यायाधीश करू शकत नाही, पण मोदी गेले. सरन्यायाधीशाने बाहेर येऊन झुकून न्यायाधीश झुकतो, आम्हाला न्याय कसा मिळणार? या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार, 50-50 खोके जाऊन आमदारांना खरेदी करून निर्माण केलेलं सरकार आणि त्याचा खटला न्यायमूर्तीसमोर सुरू आहे, मुख्य न्यायाधीशासमोर सुरू आहे आणि 3 वर्ष फक्त तारखा तारखा आणि तारखा. आता त्या तारखा 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 मागचं रहस्य काय हे कालच्या आरतीनं आम्हाला समजलं. अख्ख्या देशाने पाहिलं या देशात काय चाललंय. न्याय व्यवस्था स्वतंत्र असायला पाहिजे, निष्पक्ष असायला पाहिजे. देवतेच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ती त्यासाठीच आहे, मी सगळ्यांना समान न्याय देईन. माझ्या हातातला जो तराजू आहे सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी आहे. पण एका तराजूमध्ये मोदी बसलेले आहेत असं काल दिसलं आणि दुसरा